नमस्कार, मी केतकी जोशी आणि पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत सगळ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी पण स्पीडमध्ये। इटलीमध्ये 5 डॉक्टर्स आणि नर्सेसना कोरोनाची लस सर्वात आधी देण्यात आली आहे। इटलीमध्ये फायझर आणि बायोएनटेकची लस देण्यात आली आहे। रोममधल्या हॉस्पिटलमध्ये ही लस एका नर्सला सर्वप्रथम देण्यात आली। युरोपमध्ये कोरोनाचा फटका बसलेलं इटली हे केंद्रस्थान बनले आहे। कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या 45 कोटी लोकांचा जीव वाचवण्यासाठी रविवारपासून युरोपियन युनियनने अधिकृतरित्या प्रयत्न सुरू केले। इटलीच्या मिलानमध्ये फायझर लसीचे शेकडो डोस पोहोचलेत। मिलानच्या निगुआर्दा हॉस्पिटलमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे। जवळपास 1620 डोसेससाठी 324 बाटल्या या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यात। या लसी घेऊन जाणाऱ्या वाहनांना पोलीस संरक्षण देण्यात आले। युरोपियन युनियनमधल्या देशांमध्ये इटलीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलाय। कोरोनाच्या नव्या विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर झेक रिपब्लिकमध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आलेत। अत्यावश्यक वस्तू आणि औषधांशिवाय अन्य गोष्टी विकणारी सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत। हेअर सलूनसारख्या सेवाही बंद आहेत। 2 पेक्षा जास्त लोकांना एका ठिकाणी जमायला बंदी घालण्यात आली आहे। नाईट कर्फ्यूची वेळ आता रात्री 9 वाजल्यापासून करण्यात आली आहे। जवळपास सर्व शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत। ऑस्ट्रियामध्ये रविवारी लस द्यायला सुरुवात झाली आहे आणि 84 वर्षांच्या थेरेसिया होफरी या लस घेणाऱ्या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत। मला खूप आनंद झाला असून मी माझ्या कुटुंबाला पुन्हा पाहू शकेन, त्यांच्यासोबत राहू शकेन, यासाठी मी खूप खुश आहे, अशा भावना होफर यांनी व्यक्त केल्यात। ऑस्ट्रियाचे चान्सलर सेबेस्टियन कुर्झ यांच्याकडे त्यांनी भावना व्यक्त केल्याचं कुर्झ म्हणाले। ऑस्ट्रियात लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे कोरोना महामारी विरोधात विजयाची सुरुवात असल्याचं कुर्झ म्हणाले। स्पेनमध्ये रविवारपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे। युरोपमध्ये नवीन कोरोनाचा प्रादुर्भाव आणि पुन्हा नवी लाट येण्याच्या शक्यतेमुळे लसीकरण मोहीम जोरदारपणे राबवली जाते। ग्वादालजरा इथे एका नर्ससह एका 96 वर्षाच्या महिलेला सर्वात आधी लस देण्यात आली। स्पेनमधलं लसीकरण हे युरोपियन युनियनच्या देशांमधल्या लसीकरण मोहिमेचा एक भाग आहे। सर्वाधिक धोकादायक लोकांपर्यंत सर्वात आधी लस पोहोचवली जाते। स्लोवेनियामध्ये रविवारपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे। कॅथलिक चर्चच्या निवृत्त आर्चबिशप्सना सर्वात आधी लस देण्यात आली। या लसीमुळे काहीही त्रास झाला नाही असं आर्चबिशप फ्रँक कॅम्ब्रन यांनी सांगितलंय। कोरोनाच्या या संकटाचा लवकरच शेवट होईल अशी आशा या लसीमुळे निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्य खात्याच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे। तर बल्गेरियामध्ये डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना रविवारी सर्वात आधी लस देण्यात आली। रविवारपासूनच बल्गेरियामध्ये लसीकरणाला सुरुवात झाली। युरोपियन युनियनच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही लसीकरण मोहीम सुरू आहे। बल्गेरियाची राजधानी सोफियामध्ये सेंट ॲन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य कर्मचाऱ्याला लस देण्यात आलेली आहे। सर्वसामान्य लोकांच्या मनातली भीती जावी आणि लस सुरक्षित आहे याबद्दल त्यांची खात्री पटावी, यासाठी या लसीकरणाचं सर्व प्रमुख टेलिव्हिजन चॅनल्सवर लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आलं। लसीकरण मोहिमेअंतर्गत जर्मनीतल्या हॅम्बर्गमध्ये लसीचा पहिला डोस देण्यात आला। 84 वर्षांच्या कॅरेन सिव्हेल्स हायलेगेन गेस्ट या हॉस्पिटलमधील रहिवाशाला ही लस सर्वप्रथम देण्यात आली। त्यांच्यासोबतच हॅम्बर्गचे महापौर पीटर शेन्स्टर यांना देखील लस देण्यात आली। नर्सिंग होममधील कर्मचारी आणि रहिवासी अशा एकूण 500 जणांना रविवारी लस देण्यात आली। जर्मनीच्या बायोएनटेक आणि अमेरिकेच्या फायझरच्या लसी युरोपियन युनियनच्या लसीकरण मोहिमेअंतर्गत दिल्या जात आहेत। बेल्जियममध्ये एक सांता क्लॉज सुपर स्प्रेडर ठरला आहे। या सांता क्लॉजने एका होम केअरला भेट दिली होती। होम केअरला भेट दिल्यानंतरच्या 3 दिवसांनंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं। बेल्जियममधल्या एंटवर्पमधल्या एका केअर होमला सांता क्लॉजने 2 आठवड्यांपूर्वी भेट दिली होती आणि त्यानंतरच्या काही दिवसातच होम केअरमधले अनेक जण आजारी पडू लागले। या सगळ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली। त्यावेळी होम केअरमधल्या कर्मचाऱ्यांसह 157 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलंय। होम केअरमधल्या 18 जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय, तर त्यापैकी 5 जणांचा मृत्यू 24 आणि 25 डिसेंबर रोजी झाल्याची माहिती डेली मेलने दिली आहे। दक्षिण कोरियामध्ये नवीन कोरोना व्हायरस स्ट्रेनचे 3 रुग्ण सापडलेत। कोरिया डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन एजन्सीने ही माहिती दिली आहे। हे तिघही जण 22 डिसेंबरला ब्रिटनहून परतल्याची माहिती आहे। या तिघांनाही सध्या क्वारंटाईन करण्यात आले। ब्रिटनहून परतलेल्या आणखी एका कुटुंबातील 4 जणही पॉझिटिव्ह आलेत। या 4घांची माहिती आणि नमुने घेण्याचं काम सध्या सुरू आहे। 23 डिसेंबरपासून दक्षिण कोरियात ब्रिटनहून येणारी आणि जाणारी विमानं रद्द करण्यात आली आहेत।
अमेरिकेत कोरोनाशी लढण्यासाठीच्या 900 अब्ज डॉलर्सच्या मदतीसाठीच्या पॅकेजवर अखेर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे। कोरोनामुळे प्रभावित झालेल्या व्यावसायिक आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी तसंच लसीकरणासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे। अध्यक्ष ट्रम्प यांनी रविवारी रात्री या संदर्भातली घोषणा केली। यामध्ये बेरोजगारांना दर आठवड्याला $300ची तर गरजू लोकांना $600ची मदत केली जाणार आहे। कोरोनामुळे प्रभावित झालेले उद्योग, शाळा आणि वैद्यकीय संस्थांना देखील मदत केली जाणार आहे। कोरोनामुळे जीवलग गमावलेल्या अनेक कुटुंबांसाठी पोप फ्रान्सिस यांनी रविवारी प्रार्थना केली। जो पेंटुफच्या खासगी लायब्ररीत ही प्रार्थना सभा ठेवण्यात आली होती। फ्रान्सिस यांनी आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांसाठी देखील प्रार्थना केली। ग्रीसला रविवारी कोरोना व्हायरस विरोधी लसीकरण कार्यक्रम सुरू केला। प्रथम डोस ॲथेन्समधल्या इव्हेंसेलिझम रुग्णालयात तसंच ॲटिका प्रदेशातील इतर 4 रुग्णालयांना देण्यात आला। एक अतिदक्षता विभागातील नर्स आणि 88 वर्षाच्या एका व्यक्तीला ही लस सगळ्यात आधी देण्यात आली। ग्रीसचे अध्यक्ष कॅटरीना सॅकेरपॅलो आणि पंतप्रधान हे देखील लसीच्या दुसऱ्या क्रमांकावर होते। त्यानंतर इतर राजकीय आणि धार्मिक नेत्यांना देखील लस देण्यात आली। लसीकरण सुरू झालं याबद्दल अथेन्सच्या रहिवाशांनी दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे। पॅरिसमधील रुग्णालयातील मॅरिशेट नावाची एक महिला आणि हृदयरोग तज्ज्ञ हे रविवारी कोविड-19 विरोधी लस मिळवणारे फ्रान्समधले पहिले नागरिक ठरले। मी हृदयविकार तज्ज्ञ आहे, त्यामुळे मला वृद्ध लोकांची काळजी घ्यावी लागते आणि म्हणूनच आपल्या सर्वांना आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णांसमवेत असण्याची गरज आहे, असे उद्गार डॉक्टर जीन जॅक मॉन्सिस यांनी काढलेत। लसीचा डोस घेतल्यानंतर ते बोलत होते। लसीकरण करतात आम्हाला लसीकरण केलं जातं आणि आम्ही सगळेजण एकाच बोटीमध्ये आहोत, असंही ते म्हणाले। युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला फॉन डेर लेयन यांनी सांगितले की युरोपियन युनियन कोविड-19 विरोधात लसीकरण करण्याच्या धोरणासह योग्य पावलं उचलत आहे। जर्मनीमधल्या बेनहॉर्न या त्यांच्या मूळ गावी त्या बोलत होत्या। अतिरिक्त लस विकसित होत आहे आणि 2021 मध्ये युरोपियन युनियनकडे सगळ्या युरोपियन लोकांसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त लसींचे डोस उपलब्ध असतील। तसंच अतिरिक्त लसींचा पुरवठा देखील पश्चिम बाल्कन आणि आफ्रिकेतील देशांना केला जाऊ शकतो, असंही त्यांनी नमूद केलंय। शनिवारी जर्मनीनं पहिल्या कोरोना व्हायरस लसीचा डोस द्यायला सुरुवात केली। स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की युरोपियन युनियनने लसीचा कार्यक्रम हा सगळ्या 27 सदस्य देशांमध्ये जाहीर केलेल्या तारखेच्या 1 दिवस आधीच करण्याचा निर्णय घेतलाय। DPA वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार फायझर बायोटेक लसीकरण करणारी पहिली व्यक्ती नर्सिंग होममधली रहिवासी होती। रविवारी नर्सिंग होममधील एक 81 वर्षांची रहिवासी क्रोएशियामधल्या कोविड-19 विरोधी लस प्राप्त करणारी पहिली महिला व्यक्ती ठरली आहे। ब्रँका ॲनिसिकला कॅमेऱ्यासमोर लस दिल्यामुळे अनेक क्रोएशियन अधिकाऱ्यांनी सुद्धा तिथे हजेरी लावली असं सांगितलं जातं। ॲनिसिक म्हणाले की प्रथम लसीकरणासाठी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांना खूप आनंद झाला आहे आणि इतरांना सुद्धा हे लसीकरण लवकरात लवकर मिळावं यासाठी त्यांनी आवाहन केलं। लसीकरण दरम्यान सुईने टोचलं असं अजिबात वाटलं नाही, असं देखील त्या म्हणाल्या आहेत आणि ही लस अत्यंत संवेदनशील आणि विषाणूच्या अगदी संपर्कात असलेल्या गंभीर रुग्णांना दिली जाणार आहे। या लसीचे डोस मिळवण्यासाठी बहुतेक लोकांनी मान्यता दिली असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। स्पेनचे आरोग्यमंत्री साल्वादोर इला यांनी रविवारी देशात फैलावलेल्या साथीच्या रोगावर म्हणजेच कोरोना व्हायरस लसीकरण प्रक्रियेला सुरुवात झाल्यानं त्याचं स्वागत केलंय। 2 महिला, एक 96 वर्षांची रहिवासी आणि एक नर्सिंग होममध्ये काम करणारी महिला या सगळ्यांना लस देण्यात आली। या दोघीजणीही रविवारी लस घेणाऱ्या पहिल्या स्पॅनिश नागरिक ठरल्या आहेत। लसीकरणाचं ठिकाण हे फायझरनं मध्य स्पेनमध्ये माद्रिदच्या ईशान्येकडील 70 किलोमीटर अंतरावरील पूर्वेकडे नियोजित केलं होतं। जापानी सरकारनं शनिवारी घोषणा केली आहे की ब्रिटनहून आलेल्या नवीन कोविड-19 प्रकारची ओळख पटल्यानंतर जानेवारी अखेरीपर्यंत जपानी नसलेल्या नागरिकांच्या नवीन नोंदी जाहीर केल्या जाणार आहेत। या नोंदीनुसार जपानमध्ये प्रवेश करण्यासाठी नव्यानं व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या परदेशी लोकांचा यात समावेश असेल, तर जपानमध्ये राहणाऱ्या जपानी नागरिकांना आणि परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत जाण्याची परवानगी दिली जाईल। शनिवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेत कोविड-19 रुग्णांची संख्या एकूण 18 दशलक्ष आहे, असं जॉन हॉपकिन्स विद्यापीठानं जाहीर केलेलं आहे। अमेरिकन कोविडमध्ये रुग्णांची संख्या आता 18 दशलक्ष
इतकी वाढलेली आहे. 9,39,451 इतकी ती होती. यामध्ये एकूण 3,31,732 मृत्यू झालेले आहेत. अमेरिकन वेळेनुसार शनिवारी संध्याकाळी 6:22 ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. सीएनएनने जानेवारीच्या उत्तरार्धात कोविड-19 विषाणूमुळे 1,000 अमेरिकन लोकांचा मृत्यू झाल्याचं नोंदवलं आहे. कॅनडानं 2 रुग्ण असल्याचं मान्य केलंय. ऑन्टेरियोच्या सर्वात मोठ्या प्रांतातील एक जोडपं, ज्यांचा प्रवासी इतिहास काही नाहीये किंवा धोकादायक संपर्कही झालेला नाहीये, असे 2 रुग्ण सापडलेले आहेत. खरं तर राज्यात आता अंतर्गत लॉकडाऊन आहे. स्पेनमध्ये 4 रुग्ण नुकतेच आढळून आलेत. यामध्ये नुकतंच ब्रिटनहून आलेल्या लोकांचा देखील समावेश आहे. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांची प्रकृती गंभीर नाही. तसंच स्वीडनला देखील एक रुग्ण सापडला आहे. ख्रिसमस साजरा करण्यासाठी लंडनहून स्वीडनला गेलेला आणि कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकारानं आजारी असल्याची खात्री झालेला एक रुग्ण आढळला आहे. स्वीडननं आपल्या कोविड-19 रोगप्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम रविवारपासून सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात वयोवृद्धांच्या हातावर लस टोचण्यात आली. फायझर बायोटेक लसीचे शनिवारी 9,750 डोस मिळालेत. बर्जेग्रेन आणि स्वीडनमध्ये लस घेणारे पहिले व्यक्ती ठरलेत. त्यांनी असं म्हटलंय की फक्त एखादा डास चावल्यासारखं वाटलंय. या साथीच्या रोगाचा परिणाम संपूर्ण युरोपवर झालेला पाहायला मिळतोय. स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये लॉकडाऊन किंवा व्यवसाय बंद झालेले नाहीयेत. त्याऐवजी संसर्ग नियंत्रित करण्यासाठी नागरिकांच्या नागरी कर्तव्याची जाणीव वारंवार करून दिली जाते. सायप्रसनं आपल्या कोविड-19 लसीकरणाच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. रविवारी राजधानी निकोसिया इथल्या नर्सिंग होममध्ये वृद्ध रहिवाशांना लस देण्यात आली. हा युरोपियन युनियन देशांपैकी एक देश आहे. त्यानं ब्लॉकच्या जवळपास 450 दशलक्ष लोकांपैकी सर्वात असुरक्षित व्यक्तींना म्हणजे कोविड-19 विरोधी लस देण्याच्या समन्वित प्रयत्नांना सुरुवात केली आहे. निकोसिया रिटायरमेंट होममधील आंद्रेस रावना यांनी सांगितलंय की देशातील प्रत्येक व्यक्तीला लसीकरण करायला हवं, जेणेकरून आपण कोरोना व्हायरसच संपूर्णपणे नष्ट करू शकू. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ख्रिसमस आणि न्यू इयरच्या काळात निश्चित केलेल्या निर्बंधांनुसार अंमलबजावणी सुरू झाली आहे. पूर्व आणि दक्षिण इंग्लंडच्या भागात शनिवारपासून 4 प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आलेत. या भागात नवीन कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आलाय. ससेक्स, ऑक्सफोर्डशायर, सफल्क, नॉर्फॉक आणि केम्ब्रिजशायर यासारख्या क्षेत्रातले अत्यावश्यक नसलेले व्यवसाय बंद करण्यात आलेत. टायर 4च्या निर्बंधानुसार या भागामध्ये किराणा दुकानं आणि इतर अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. अन्यथा लोकांना घरीच थांबावं लागणार आहे. पोर्तुगालमध्ये रविवारी सर्वप्रथम 5 रुग्णालयांमधले आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. युरोपियन युनियनच्या अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली. त्यापैकीच एक पोर्तुगाल, जिथे लस द्यायला सुरुवात झाली आहे. या रुग्णालयांमध्ये असेही काही डॉक्टर्स होते जे लिस्बनमध्ये असलेल्या देशातल्या सगळ्यात मोठ्या रुग्णालयात सेवा देत आहेत. बोगद्याचा शेवट आलाय, प्रकाश दिसू लागलाय. कोरोनाला हरवण्यासाठी हे पहिलं पाऊल आहे, अशा भावना कोविड विभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या डॉक्टर सॅन्ड्रा ब्रास यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान पोर्तुगालच्या उत्तर भागातल्या पोर्तो शहरात साओ जो या रुग्णालयातल्या व्यक्तीला पहिली लस टोचण्यात आली. ट्युनिशियामध्ये रात्रीचा कर्फ्यू 15 जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आलाय. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या कर्फ्यूमध्ये वाढ करण्यात आल्याचं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलंय. तसंच नववर्षाच्या स्वागतासाठी सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. देशाच्या पंतप्रधानांशी चर्चा झाल्यानंतर वैज्ञानिक समितीनं सर्व आरोग्यविषयक नियम कायम ठेवण्याचं ठरवलंय. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटनमधून येणारी विमानं काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मनोरंजनाच्या ठिकाणी गर्दी करायला परवानगी नाही. नियम न पाळल्यास दंड केला जाणार आहे. अमेरिकेत अमेरिकन सुट्टीच्या दिवसांमध्ये मोठ्या संख्येनं प्रवास करण्याचं ठरवल्यानंतर नवीन कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमेरिकेतल्या रुग्णालयांनी देखील धोक्याचा इशारा दिलाय. त्यामुळे आधीच अतिनैराश्य असलेल्या आरोग्य सेवा प्रणालीला धोका निर्माण झालाय. सीबीएसच्या म्हणण्यानुसार 19 ते 25 या दरम्यान 25 राज्य आणि कोलंबिया जिल्ह्यामध्ये कोविड-19चे रुग्ण सर्वाधिक संख्येनं रुग्णालयात दाखल झालेत. कॅलिफोर्निया हे 2 दशलक्ष नोंदी झालेल्या कोविड-19 प्रकरणांना मागे टाकणारं पहिलं राज्य ठरलंय. आता अमेरिका नुकत्याच झालेल्या उद्रेकाचं केंद्रबिंदू आहे. देशातील साथीच्या आजाराचा सर्वाधिक फटका तिथं बसलाय. थँक्स गिव्हिंग नंतर कॅलिफोर्नियाच्या राज्यपालांनी रहिवाशांना आठवड्यातच वाढीच्या रुग्णांचा इशारा दिला. इस्रायलनं रविवारी कोरोना व्हायरसच्या 3ऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये प्रवेश केलाय. कोरोना संक्रमणाच्या वाढीमुळे अनेक अर्थव्यवस्था पुन्हा बंद झाल्या. 2 आठवड्यांच्या लॉकडाऊनमध्ये बहुतेक अनावश्यक व्यवसाय बंद करणं, मेळाव्यांवरच्या मर्यादा आणि नागरिकांचं घरातून बाहेर पडणं तसंच सार्वजनिक वाहतुकीचं प्रमाण कमी होणं यांचा समावेश आहे. दरम्यान शाळा आणि बालवाडी खुली राहतील. इस्रायलमध्ये मार्चपासून कोरोना व्हायरसच्या 4,03,000हून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आणि 3,222 मृत्यूंची नोंद झाली आहे.
बेल्जियममध्ये देशभरात हजारो डोसचं वितरण करण्यात आले। त्यामुळे सामूहिक कोविड-19 लसीकरण कार्यक्रम सुरू करण्याची तयारी सुरू आहे। युरोपियन युनियनच्या देशांनी रविवारी काही अत्यंत असुरक्षित आणि गंभीर लोकांना लस द्यायला सुरुवात केली आहे। UN युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना लसीकरणाचा उपक्रम राबवण्यासाठी नेमण्यात आले। कर्मचाऱ्यांची पहिली तुकडी 3 बेल्जियम वृद्धांच्या घरात लसीचे डोस देईल। तसंच बेल्जियममधल्या पहिल्या डोसच्या तुकडीमध्ये 5000 नागरिकांचं लसीकरण केलं जाणार आहे। चिलीमध्ये कोरोनाच्या नव्या 1711 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। त्यामुळे चिलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 6,01,005 झाली आहे। सध्या 716 जण ICUमध्ये दाखल आहेत। गुरुवारपासून चिलीमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे। आतापर्यंत सर्वाधिक प्रभावित क्षेत्रातील 8,500 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे। ब्रिटनमध्ये सापडलेल्या नवीन कोरोना व्हायरसची तीव्रता पाहता सौदी अरेबियानं सर्व आंतरराष्ट्रीय व्यावसायिक उड्डाणं आणि स्थावर तसंच बंदरमार्गे राज्यात प्रवेश करणाऱ्यांवर आणखी एक आठवडा बंदी वाढवली आहे। राज्यातल्या माध्यमांनी हे स्पष्ट केलंय। तसंच सौदी जनरल अथॉरिटी ऑफ सिव्हिल एव्हिएशननं एका ट्विटमध्ये असं म्हटलंय की आंतरराष्ट्रीय मंत्रालयांच्या अधिकृत सूत्रांनी सांगितल्यानुसार आंतरराष्ट्रीय उड्डाणं आणि त्यांच्या बंदोबस्तांच्या कालावधीमध्ये आणखी काही आठवडे जमीन तसंच बंदरमार्गे प्रवेश वाढवणं शक्य आहे। आणि यानंतर आपण जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेतोय। ब्रेकनंतर बघणार आहोत पुन्हा काही आंतरराष्ट्रीय घडामोडी। जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण बघतोय आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी। पण थोडक्यात इस्रायलनं लेबनॉनवर हल्ला केल्याच्या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालं। गेल्या वर्षभरात इस्रायलनं लेबनॉनवर अनेकदा हल्ला केला होता। आमच्या भूभागावर कब्जा करण्याचे इस्रायलचे प्रयत्न अयशस्वी झालेत। लेबनॉनचे नेते सईद हसन नसरल्लाह यांनी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलंय की इस्रायल आणि पॅलेस्टाईननं कब्जा केलेल्या भागावर मिसाईलनं हल्ला करण्याची आमची क्षमता आहे। लेबनॉनची गायडेड मिसाईल्सची सुद्धा क्षमता आहे। आमच्या या क्षमतेबद्दल कल्पना असल्यानंच इस्रायलची भूमिका सध्या काहीशी नरमलेली आहे, असा दावाही सईद हसन यांनी केलाय। दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या वादात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला। ट्रम्प हे विचित्र आणि शीघ्र संतापी आहेत, असंही लेबनॉनचे नेते सईद हसन नसरल्लाह यांनी म्हटलंय। बेला चक्रीवादळामुळे इंग्लंडमध्ये जोरदार पाऊस पडला। अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। ख्रिसमसच्या दिवशीही अनेकांच्या घरात पाणी भरलं होतं। पावसामुळे नद्यांना पूर आल्यानं अनेक घरांमध्ये नदीचं पाणी शिरलंय। अनेक ठिकाणी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले। तसंच पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत। बेला वादळाचा बेडफोर्डशायरमधल्या नागरिकांना मोठा फटका बसलाय। वादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुराचं पाणी शिरलं होतं। तसंच ग्रेट हाऊस नदी सुद्धा धोक्याची पातळी ओलांडू शकते असा इशारा स्थानिक अधिकाऱ्यांनी दिला होता। या पुराच्या पाण्याखाली रस्ते, उद्यानं आणि घरंही गेली। त्याचबरोबर या ठिकाणी रविवारी वादळासह मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता। सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकमध्ये हजारो मतदारांनी राष्ट्रपती आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान केलं। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथे तणावाचं वातावरण होतं। त्यामुळे विरोधकांनी निवडणूक पुढे ढकलण्याचं आवाहन केलं होतं। मात्र कोर्टानं निवडणूक ठरलेल्या दिवशीच घेण्याचे आदेश दिले। बंडखोर आणि सरकारच्या नेत्यांमध्ये यावेळी जोरदार वाद झालेला पाहायला मिळाला। तुर्कस्तान आणि लिबियामध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे। तुर्कस्तानच्या सैन्याविरोधात काही कारवाई किंवा हल्ले झाल्यास लिबियातील पूर्वेकडील कमांडर खलिफा हिफ्तरच्या सर्व जणांना जबाबदार धरलं जाईल, असा इशारा तुर्कस्तानचे संरक्षण मंत्री हुलुसी आकर यांनी दिलाय। तुर्कीच्या पार्लमेंटनं लिबियातल्या तुर्की सैन्याचा कालावधी 18 महिन्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर हुलुसी आकर यांनी लिबियातल्या ट्रायपोलीला भेट दिली होती। यावेळी त्यांनी लिबियातील खलिफा हिफ्तरच्या सर्व घटकांना इशारा दिलाय। उत्तर लेबनॉनमधील 300हून अधिक सिरियन शरणार्थींनी तिथल्या रहिवाशांच्या छावणीतून पळ काढला। स्थानिक रहिवाशांनी तिथल्या झालेल्या लढाईनंतर हे निर्वासित राहत असलेल्या जागेवर हल्ला केला होता आणि त्यांची घरंही जाळण्यात आली होती। इथे लावण्यात आलेली आग भीषण होती। शनिवारी रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला। हे त्रिपोली भागात शिबिरात राहणारे लेबनीज कुटुंब आणि सिरियन यांच्यात झालेल्या चकमकीनंतर झालेले बेघर आहेत। या आगीमध्ये 4 जण जखमी झालेत आणि किरकोळ जखमी झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। लेबनॉनमध्ये लाखो निर्वासित आहेत आणि निर्वासितांची संख्या लेबनॉन या देशाच्या लोकसंख्येच्या एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ 1/4 आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या खास गाडीच्या ताफ्याबरोबर रविवारी फ्लोरिडाच्या वेस्ट पाम बीच इथल्या ट्रम्प इंटरनॅशनल गोल्फ क्लबला भेट दिली।
गेल्या काही दिवसात ट्रम्प वेळ मिळाला की गोल्फच्या मैदानात वेळ घालवताना दिसत आहेत। त्यापूर्वी ट्रम्प यांनी लाखो अमेरिकन नागरिकांना दिलासा देणारा एक निर्णय घेतलाय। त्यानुसार त्यांनी कोरोनासाठी एक मोठं पॅकेज जाहीर केले। बेरोजगार तसंच गरजूंना कोरोनाचे उपचार घेणाऱ्या वृद्धांसाठी या पॅकेजमध्ये खास तरतूद करण्यात आली आहे। इटलीतल्या पोम्पी इथे सापडलेल्या फास्ट फूड तयार करण्याच्या ठिकाणाच्या अवशेषांचं पूर्णपणे उत्खनन केलं जातं। यामुळे प्राचीन रोम शहरातील नागरिकांचे काही आवडते खाद्यपदार्थ आजच्या पिढीलाही समजायला मदत होणार आहे। पॉम्पेई पुरातत्व विभागाचे प्रमुख मॅसिमो ओसना यांनी या उत्खननाबद्दल माहिती दिली आहे। यामध्ये पदार्थ गरम ठेवण्यासाठी आणि वाढण्यासाठी विशिष्ट प्रकारची रचना केली गेल्याचं लक्षात आलंय। या ठिकाणच्या खोदकामात बकरी, मासे, बदक यांचे देखील काही अवशेष सापडलेत। वाईनचे काही कंटेनर सापडल्याचं सुद्धा आढळलंय। प्राचीन काळी पदार्थांची चव आणि रंग फिकट करण्यासाठी त्यांना वाईनमध्ये बुडवून ठेवत होते असं देखील आढळल्याचं त्यांनी सांगितलं। कोरोना व्हायरसचा प्रभाव आणि प्रसार पुन्हा मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्यावरही रशियन नागरिक नवीन वर्ष साजरा करण्यावर ठाम आहेत। फादर फ्रॉस्टसह नृत्य आणि गाणी रशियन मुलांसाठी नवीन वर्षाच्या उत्सवाचा एक अविभाज्य भाग आहे। यावर्षी सुद्धा नव्या वर्षाच्या स्वागतासाठीचे कार्यक्रम कोणीही रद्द केलेले नाहीत। मॉस्कोमध्ये कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसलाय, पण अनेक ठिकाणी शाळा सुद्धा सुरू आहेत। शाळेत मुलांनी कविता वाचत आणि नृत्य सुद्धा केले। रशियामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाईट लाईफवर जरी निर्बंध लागू असले तरी काही जण सुट्ट्यांचा मात्र आनंद घेताना दिसतात। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये आपल्या प्रियजनांसोबत सेलिब्रेशन करताना दिसतात। मात्र या वेळेला नागरिकांकडून नियमांचं पालन केलं जात आहे। सोशल डिस्टन्सिंगचं पालनही नागरिकांकडून करण्यात येत आहे। तसंच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सरकारनं आखून दिलेल्या नियमांनुसारच बंद केली जात आहे। यावर्षी ब्रिटनमध्ये कुत्र्यांची चोरी होण्याचं प्रमाण 250% वाढले। अशा चोरीच्या नोंदी सुरू झाल्यापासून अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्यात। मेलिसा कोलने तिचा कुत्रा जेशी गेल्या काही दिवसात 2 वेळा चोरी झाल्याचं सांगितलं। तिचा दुसरा कुत्रा आणि एक मादी कुत्रा चोरट्यांनी पळवून नेला। त्याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे कुत्रा परत करण्यासाठी मेलिसाकडे खंडणीची मागणी करण्यात आली। सध्या ब्रिटनमध्ये कुत्र्यांची मागणी झपाट्याने वाढते, त्यामुळे कुत्र्यांचा काळा बाजार सुद्धा इथे सुरू झालाय। इतकंच नाही तर मागणी वाढल्यानं कुत्र्यांच्या किमतीमध्ये सुद्धा चौपटीनं वाढ झाली आहे। सध्या ब्रिटनमध्ये कुत्र्यांचा सांभाळ पैसे कमवण्यासाठी केला जातोय। 100हून अधिक ब्रॉडवे प्ले दिग्दर्शित केलेले आणि 25 वेळा टोनी अवॉर्ड जिंकलेल्या रॉजर बर्लिन यांचं 90व्या वर्षी निधन झालंय। 18 डिसेंबरला मोंटाना इथल्या त्यांच्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं। ब्रुकलिनमध्ये त्यांचा जन्म झाला होता। 40 वर्ष ब्रॉडवे प्ले दिग्दर्शित करणाऱ्या रॉजर यांच्या निधनानं ब्रॉडवे विश्वातून हळहळ व्यक्त होती। आणि यानंतर जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।